लाडकी बहीण योजनेबाबतची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित होय, लाडक्या बहिणींना आता जुलैचा हप्ता तर जमा झालेलाच आहे। रक्षाबंधनचं गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट्स केलेले आहेत। आता हे नेमकं जुलैचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि ऑगस्टचा हप्ता कधीपासून वाटप आहे हे मी तुम्हाला दोन्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी कोणत्या दिवशी काय आहे ही आपल्याला आधी तटकरे मॅडमनी सांगितलं होतं। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट ही सुरू झालेली आहे। वाटप जुलैचा हप्ता आता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला आहे, बरोबर। अजून देखील वाटप सुरू आहे, लक्षात घ्या। आज दिवसभर हप्ता वाटप सुरू राहणार आहे। त्यामुळे जरी तुम्हाला जुलैचा हप्ता अजून आला नसेल तरी टेन्शन घेऊ नका। जुलैचा हप्ता आज फिक्स वाटप होणार आहे। तुम्ही म्हणाल कशा प्रकारचा, तर अशा प्रकारचा हा मेसेज तुम्हाला दिसतो आहे। हा सॅम्पल गेल्या महिन्यातला मेसेज आहे, लक्षात घ्या। या महिन्यातला जसा आपल्यापर्यंत पोहोचेल तसा तुम्हाला हा मिळणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो हप्ता आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना कसं ते सांगतो, व्हिडिओ संपूर्ण पहा। फक्त 2 मिनिटात सगळी घोषणा आपण देतो, कारण तुम्हाला माहिती आहे संपूर्ण आणि खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवरती मिळते। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर भरपूर लाडक्या बहिणींना अजून देखील जुलैचा हप्ता आलेला नाही। मला भरपूर कमेंट्स येत आहेत, दादा माझं सगळं क्लिअर आहे किंवा माझं असं आहे, माझं तसं आहे। तर मी सगळं तुम्हाला एकंदरीत सगळा काय प्रकार आहे ते सांगतो आहे। त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटं जरा थोडंसं वेळ काढून बघितलं तर चालेल। बघा, जुलैचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आला, मग त्या प्रतीक्षा येतात ऑगस्टचा हप्ता कधी, कारण आपल्याला गेल्या वर्षीप्रमाणे जसं 2 हप्ते एकत्र मिळाले होते। कधी रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते आपल्याला एकत्रित पाहायला मिळाले होते गेल्या वर्षी, बरोबर। या वर्षी सुद्धा तसंच होणार आहे। तर तुम्ही म्हणाल आम्हाला तर जुलैचाच हप्ता आलाय, तुम्ही कसं काय म्हणता 2 हप्ते, मग ऑगस्टचा हप्ता कधी, सगळं सांगतो। परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की भरपूर लाडक्या बहिणींना अजून जुलैचाच हप्ता आलेला नाही, तर मग ऑगस्टचा तर सोडूनच द्या। मग त्यासाठी मी आधी तुम्हाला सांगतोय की जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे। बघा, जुलैचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झालेलं आहे। आता तुम्ही म्हणाल वाटप सुरू झालं तर मग आमच्या जिल्ह्यात वाटप का नाही झालं, तर प्रत्येक जिल्हा हा प्रत्येक वारी नेमून दिलेला आहे। आज आहे गुरुवार, त्यामुळं लक्षात घ्या आज 7 ऑगस्ट आहे। आज तुम्हाला जे पुढचं वाटप आहे ते तुम्हाला 3 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार आहे। सकाळचं जे वाटप होतं ते झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेजसुद्धा आलेले आहेत। बघा, काही लाडक्या बहिणींना कालसुद्धा मेसेज आलेले आहेत। तुम्ही जर कमेंट्स वाचलात तर तिथं तुम्हाला सगळं समजून जाईल। ह्यासाठी मी फक्त मत असतो की कमेंट्स वाचा। परंतु एक वाईट बातमीसुद्धा अशी आहे की ह्याच्यामध्ये 25 ते 30 लाख लाडक्या बहिणी बाद देखील झालेल्या आहेत। आता त्या बाद होण्यामागचं कारण काय आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, लक्षात द्या। अर्ज पडताळणी चालू झालेली होती आणि अर्ज पडताळणीमध्ये भरपूर लाडक्या बहिणींचं सरकारच्या असं निदर्शनास आलं की दुबार योजनेचा लाभ जास्त घेतला जातोय, किंवा ज्या लाडक्या बहिणींचं वय आता 65पेक्षा पुढं गेलं किंवा 21च्या आत आहे अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा तिथं हप्ता पहिलं घेत होत्या, तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे। तर सरकार त्यांची जी यादी आहे ती काढत आहे आणि त्यांना बाजूला काढत आहे। तुम्ही म्हणाल की माझं तर सगळं बरोबर आहे, मग मला अजून हप्ता का नाही आला। लक्षात ठेवा, थोडंसं धीर धरा, तुमच्या जिल्ह्याचा नंबर येणार आहे। आज कुठल्या जिल्ह्यात वाटप होणार, उद्या कुठल्या जिल्ह्यात, आणि परवा 9 तारखेपर्यंत हे वाटप राहणार आहे। 7, 8, 9 आधी जुलैचा हप्ता येईल, मग नंतर ऑगस्टचा हप्ता येणार आहे। लक्षात घ्या, जोपर्यंत सरसकट सर्वांना जुलैचा हप्ता येणार नाही तोपर्यंत ऑगस्टचं वाटप होणार नाही। परंतु वाटप होईल 9 तारखेपर्यंत 2 हप्ते तुम्हाला येतील। काही जण काय करतात, कमेंट करतात नाही आला 2 हप्ता नाही होणार। हो, 2 हप्ते येणार आहेत, पण टप्प्याटप्प्यानं हप्ते येणार आहेत। तुम्हाला रक्षाबंधनपर्यंत हे जे वाटप आहे ते होणार आहे। पण त्यासाठी काय करावं लागणार, लक्षात घ्या। जर तुम्ही जुलैला पात्र असाल तर याची गॅरंटी आहे की तुम्हाला ऑगस्टचे सुद्धा हप्ते येतील, परंतु त्याच्या पुढे येतील का नाही याची गॅरंटी नाही। का सांगतोय, कारण अर्ज पडताळणी सुरू आहे। लक्षात घ्या, ह्या जरी महिन्यात तुमचं नाव अर्ज पडताळणीला आलं नसेल तर पुढच्या महिन्यात येऊ शकतं किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात येऊ शकतं। त्यासाठी तुम्हाला कायम तत्पर राहायचं आहे। मी जे काही गोष्टी सांगतोय ते लक्षात घ्या। आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की KYC करून घ्यायचे आहे, बरोबर। प्रत्येकाने आपली लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करा। त्यांनी लगेच गुगलवर जायचं आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर तिथं एक नवीन ऑप्शन आला आहे लाडकी बहीण योजनेची eKYC। आत्ता सध्या तरी तो ऑप्शन जो आहे तो बंद आहे, बरोबर। 404 असं दिसतं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर, परंतु हा ऑप्शन तुम्हाला 2 दिवसात पाहायला मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आपले हप्ते कायम चालू राहावे असं वाटत असेल तर त्यांनी कृपया करून तो जो काही लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून KYC कंप्लीट करूनच घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं आहे। कारण काय आहे, सरकारकडे आता
पुरावे सरकार जमा करत आहे की किती खऱ्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत, किती जणांचं वय 21च्या आत आहे, किती जणांचं वय 65च्या पुढे आहे. कारण वयोमर्यादा त्यांनी ठेवलेली आहे की 21 ते 65, बरोबर. तर मग असा एक प्रश्न मला इथं येतो की ज्या लाडक्या बहिणी 20च्या होत्या आता त्या 21च्या झाल्यात, मग तुम्ही त्यासाठी नवीन फॉर्म भरणार का? तर सरकारला एक माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा अशा लाडक्या बहिणींसाठी ज्या पहिल्या योजनेचा लाभ घेत नव्हत्या किंवा त्यांना माहीत नव्हतं, तर तुम्ही पुन्हा एकदा अर्ज सुरू करा. कृपया करून प्रत्येकाने काय वाटतंय कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही. त्यामुळं तुम्हाला वाटतंय का की नवीन अर्ज सुरू व्हायला पाहिजे, तर कमेंट करा, सगळ्यांनी कमेंट करा. बघा, 10-15 हजार कमेंट येऊ द्या, नवीन अर्ज सुरू झाला पाहिजे, नवीन अर्ज सुरू करा, नवीन अर्ज सुरू करा. जर तुम्हाला वाटत असेल की नवीन अर्ज सुरू करायला पाहिजे तर कमेंट करा की नवीन अर्ज सुरू करायला पाहिजे. भरपूर लाडक्या बहिणी बोलत नाहीत, कमेंट करत नाहीत, मग त्या नुसतंच व्हिडिओ बघतात, त्यांना मागचे हप्ते येत नाहीत ना पुढचे हप्ते येत नाहीत ना त्यांनी फॉर्म भरलेला असतो. त्यासाठी तुम्हाला हे करतोय. दुसरी गोष्ट, अर्ज पडताळणीमध्ये प्रामुख्याने काय पाहिलं जातं? तुमचं उत्पन्न दाखला, तुमचं रेशन कार्ड, तुमचं आधार कार्डवरची माहिती, तुमच्या बँकेतली माहिती, तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेतला जातो. तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तुमच्या घरात कोणी नोकरीला असेल तर ते इन्कम टॅक्स भरतं का, बरं तुमच्या घराचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत आहे का. प्रामुख्यानं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि एकदम महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला एकदा पडताळणी करून घ्यायची आहे स्वतः. कारण मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्या चॅनलवरती आपण जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच सांगत असतो. प्रत्येक वेळेस मी जेवढे माझे व्ह्यूवर्स आहेत मी त्यांना प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळावा हेच माझा एक उद्देश आहे. कारण काय होतं, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत होत नाही की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, तर त्यांच्यासाठी हा मी चॅनल काढलेला आहे. त्यांना जे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडावे, मी त्यांना सांगायचा प्रयत्न नक्की करेन. कारण प्रत्येकाला सांगणं जमत नाही, तर जेवढे जास्त कमेंट येतील त्यांना मी सांगत जाईल. पण कमेंटच येत नाहीत, नुसते पैसे आले नाही गेले नाही, बरं का आले नाही हे गेलं नाही, हे साठी तुम्हाला कमेंट करावं लागेल. मग मी त्याच्यावरती सांगेल की तुम्हाला कधी मागचे हप्ते आलते, पुढचे हप्ते आलते का, लास्टचा हप्ता कधी आला, तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही कुठले कागदपत्र दिले, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. तुम्हाला मी अजून एक सांगतोय, रेशन कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, उत्पन्नाचा दाखला नसेल तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या 2.5 लाख रुपयापर्यंत. तिसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. आधार कार्ड आणि बँकेतली माहिती एक नसेल तर एक करून घ्या. कारण अर्ज पडताळणी ह्या महिन्यात जर तुमचा नंबर नसेल तर पुढच्या महिन्यात तरी 100% होईल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली योजना कधीच बंद झाली नाही पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. ऑगस्टचा हप्ता देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकतोय. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला किंवा रक्षाबंधनच्या दिवशीसुद्धा आपल्याला ऑगस्टचा हप्ता हा मिळू शकतो. आपण सरकारकडे सगळी मागणं करूया की गेल्या वर्षीप्रमाणेच आम्हाला ह्या वर्षीसुद्धा 2 हप्ते एकत्रित आलेच पाहिजेत. एक हप्ता ऑलरेडी जमा व्हायला सुरुवात आहे, दुसरा हप्ता हा येईल. लक्षात घ्या, भरपूर जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे. ते जिल्हे आज 7, 8 आणि 9 हे 3 दिवस पुढचे वाटप राहणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. चॅनलवरती मी प्रत्येक अपडेट टाकत आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला सगळं ओके आहे का मागचं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुप्सवरती. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहितीच नसतं की नेमकं होतं आहे काय, नाहीतर मग त्या योजनेतून बाहेर जातील आणि त्यांची जी योजना आहे ती बंद होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.